My name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 4.4, the unsinkable ship, its workshop. Question number first. A. Find any 6 words from the text that have suffixes. Underline the suffix in each of them. पहा आन्सर आहे, पहिला आहे कम्फर्टेबल, याच्यामध्ये एबल हे सफिक्स आहे. नंतर बघा सडनली, त्याला एलवाय हे सफिक्स आहे. अनसिंकेबल, त्याच्यामध्ये BLE हे सफिक्स आहे. त्याच्यानंतर बघा क्विकली, याला एलवाय लागलेला आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन, त्याला ION हे सफिक्स लागलेला आहे. त्याच्यानंतर आहे बघा अनफॉर्च्युनेटली, याला एलवाय हे सफिक्स लागलेला आहे. आणि नंतर बघा ऑपरेटर, याला OR हे सफिक्स लागलेला आहे. आणि शेवट आहे बघा स्लोली, याला एलवाय लागलेला आहे. बी. Two words may combine to from a new words with the change meaning. Such words are called compound words in English. म्हणजे दोन वर्ड एकत्र केल्यामुळे वेगळ्या अर्थाचा एक शब्द तयार होतो, त्याला कंपाऊंड वर्ड्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, एव्हरी आणि थिंग हा एकत्र एव्हरीथिंग होतोय. सम ऑफ देम हॅव हायपन्स, कधी कधी ते त्याला हायपन्स सुद्धा दिले जातं. फॉर एक्झाम्पल लाईफ स्किल्स, याच्यामध्ये लाईफ आणि स्किलच्या मध्ये हायपन सुद्धा तुम्हाला दिसत असेल, तशा पद्धतीने दिला जातो. फाइंड 4 or 5 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. आन्सर बघा कोणकोणते येतात बघा कंपाऊंड वर्ड्स टेक्स्टमध्ये. एव्हरीवन आहे, लाईफ बोट्स आहे, समथिंग आहे, मेन व्हाईल आहे, अपराईट आहे आणि फोटोग्राफ्स हे कंपाऊंड वर्ड्स टेक्स्टमध्ये आलेले आहेत. नाउ सेकंड क्वेश्चन. सेकंड ए. रीड द टेक्स्ट अँड आन्सर. बट पूर्ण स्टोरी वाचायची आणि आन्सर सांगायचे. बघा पहिला ए आहे, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन्स. आन्सर आहे बघा द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. बी. हाऊ मेनी पॅसेंजर्स डिड टायटॅनिक कॅरी. आन्सर, टायटॅनिक कॅरी मोर दॅन 2000 passengers. C. Why were the passengers on Titanic proud? Answer, the passengers on the Titanic were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. D. Why did the people call Titanic as an unsinkable ship? Answer, the people called Titanic an unsinkable ship because everyone thought that the Titanic could never sink. E. What did Carpathia crew find? Answer, the Carpathia's crew found the lifeboats and saved 700 people in them. F. Who was the director of the film based on the Titanic's maiden voyage? Answer, James Cameron was the director of the film based on the Titanic's maiden voyage. G. Where did the scientist find Titanic? Answer, scientists found Titanic lying into the 2 pieces on the ocean floor at the depth of around 4,000 meters, means 13,000 feet. B. Discuss in group of 4 and find out. Reason सांगायचं बघा काय आहे. Reason for the sinking of Titanic, बुडण्याचं रिझन, कारण. पहिले बघा, अ मॅन हू वॉज टोल्ड टू कीप वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप वॉज अनेबल टू इन्फॉर्म अबाउट द आइसबर्ग इन टाइम. सेकंड, कॅप्टन स्मिथ वॉज अनेबल टू स्टीअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आइसबर्ग इन टाइम. तिसरं आहे बघा, टायटॅनिक स्क्रॅप द माउंटेन ऑफ द आइस अँड द आइसबर्ग कट होल अलॉंग द शिप्स साइड. वॉटर बिगॅन टू पोअर इन टू द लोअर डेक्स. नंतर आहे बघा, कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोटिंग थ्रू द शिप. बी. इफेक्ट्स ऑफ द सिंकिंग ऑफ टायटॅनिक. आन्सर, the sinking of Titanic made people think harder about the safety of passengers on the ship. Therefore, it was decided that all ships must have enough room in the lifeboats to carry passengers on board. Every ship must keep their radios working every hour of the day and night.
third question, read and find words related to C and arrange them alphabetically. अगोदर बघा तो शब्द डायरेक्ट अल्फाबेटिकली लावूनच दिलेले आहेत. शब्द बघा कसे आहेत. पहिला शब्द आहे बोर्ड, कॅप्टन, क्रू, डेक्स, डेप्थ, ड्राउन, आइसबर्ग, ओशियन, सेल, शिप, सिंक, सबमरीन, अनसिंकेबल, व्हॉयज आणि वॉटर आणि रेक हे अगोदरच अल्फाबेटिकल लावून दिलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 4A बघा. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज. हिअर शी मीन्स द टायटॅनिक इज कंपेअर विथ अ बिल्डिंग ऑफ 15 स्टोरीज. You know that when a comparison is made between two objects of different kinds, it is called simile. A simile is introduced by the words as dash dash as or like. Frame 5 of your own sentences using the construction as. आपल्याला माहीतच आहे की जर वाक्यामध्ये ॲज किंवा लाईकने जर एखाद्या गोष्टीची तुलना किंवा वस्तूची तुलना केलेली असेल तर तिथे सिमिली अलंकार होतो. आता इथे आपल्याला काही ॲजची वाक्य लिहायची आहेत. राईट देम डाऊन इन युअर नोटबुकमध्ये लिहू शकता. पुढे जसं पहिलं आहे, ही इज ॲज टॉल ॲज हिज फादर. दुसरं वाक्य बघा, शी कुक्स ॲज गुड ॲज हॉटेल चीफ. तिसरं वाक्य बघा, हर हँड वॉज ॲज कोल्ड ॲज आईस. चौथं वाक्य बघा, सुहास विल रन ॲज फास्ट ॲज उस्मान बोल्ट किंवा सॉरी उस्मान नाही तो उसेन बोल्ट. पाचवं वाक्य आहे, गर्ल्स आर ॲज सक्सेसफुल ॲज बॉयज आर. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. बी बघा, द कार्पेथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. राईट 3 sentences ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन्स. 2 इथे बघा 2 आलेला आहे. जसं बघा वाक्य लिहायचं. जसं पहिलं वाक्य आहे, सचिन इज टू बिझी टू टॉक टू हर. सेकंड, एव्हरेस्ट इज टू डिफिकल्ट टू क्लाइंब ऑन. थर्ड आहे बघा, इट वॉज टू कोल्ड टू गो आउट. आणि चौथं वाक्य आहे, शी वॉज टू फॅट टू वेअर हर ओल्ड क्लोथ्स. नाउ फिफ्थ नंबर, रीड अगेन फ्रॉम 5th paragraph. Then came the night of 14th April up to 12th paragraph. The Carpathia was too late to save them. Mark the most important points. Using the points, make a summary of the incident in your own words using short, simple sentences. Write out the summary in 12 to 15 lines. पुढील प्रमाणे आपल्याला समरी लिहिता येईल बघा कसं. It was the night of 14th April. The sky was clear, the sea was calm and passengers on the Titanic were asleep. Captain Smith knew there were icebergs nearby. He asked a man to keep watch from top of the ship. All of a sudden, he hailed iceberg. Captain tried hard to keep the Titanic away from iceberg, but to no avail. The Titanic scraped the mountain of ice. The iceberg made hole to Titanic. Water started to pour into the unsinkable ship was sinking. Captain Smith sent urgent message on ship's radio asking for help. A ship California was only 20 miles away. He didn't receive the message because her radio was turned off. Another ship, Carpathia, heard the message, but unfortunately she was far away from Titanic. At 2:30 a.m. on 15th April, Titanic was vanished into the sea. About 1,500 people drowned or died of cold. The Carpathia reached at 3:40 a.m. and managed to save 700 passengers on the lifeboats. Language study. First, the sentences can be classified into 3 types: simple, complex and compound. A simple sentence is one that has only one subject and one predicate. It has only one finite verb. For example, she went home. In the morning, near my school, I saw a snake. A complex sentence consists of one main clause
and one or more dependent clause or subordinate clause. For example, she went home after school was over. The boys found the books which had been lost. A compound sentence consists of two or more independent or coordinate clauses. They are joined by coordinators. For example, and, but, so, or, not, etc. For example, he finished his work and he left his office. and ने बघा वाक्य जोडलेलं आहे. दुसरं वाक्य he is poor but he is honest. त्याच्यामध्ये but ने वाक्य जोडलेलं आहे. Say whether the following are simple, complex, compound sentences. First, they felt safe. This is simple. Second, Captain Smith knew that there were icebergs nearby. It is complex. तीसरा है बघा, he fought hard to steer but the ship changed direction slowly. It is compound sentence. Fourth, most passengers heard nothing and they slept on. This is compound sentences. Fifth, the crew lowered the lifeboats. It is simple sentences. They asked them why ships carry such few lifeboats. It is complex sentences. Now third, find from the text two examples each of simple, complex, compound sentences. Simple sentences. First, everyone called the Titanic the finest ship in the world. Second, the word Titanic means huge. Complex sentences. First, everyone thought that the Titanic could never sink. Second, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. Compound sentences. First, the sky was clear and the sea was calm. Second, the passengers were proud because they were traveling in the best ship in the world. Third, the Carpathia was far away and she took over 3 hours to reach the Titanic. अशा प्रकारचे हे तिन्हीचेही आपल्याला उदाहरणे लिहिता येतील.